नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला हे रिठ्याच्या बिया लावल्या होत्या आणि त्या उगवून आलेल्या आहेत ते दाखवणार आहे. तर याच्यामध्ये अजून बी एक उगवत आहे आणि इथे एक बी लावलेली आहे आणि ती चांगली वेगळी बी होती, मला मिळाली होती. 1 इंचाची अशी लांब होती आणि बिबुवासारखी होती, पण बिबुवा नव्हता तो. तर ती पण मी याच्यामध्ये लावलेली आहे. ते मला माहित नव्हतं ती कशाची बी होती, पण मी त्या रिठ्याच्याच याच्यामध्ये लावलेली आहे. त्याची पानं अशी आहेत आणि ही जी नवीन बी उगवणार आहे ती उगवल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे की ती कसं झाड उगवतंय ते पण माहित नाहीये. तर हे रिठ्याचं झाड आहे, हे कन्फर्म झालेलं आहे आणि ते शॉर्ट मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे. तर पूर्वी रिठे हे केस धुण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी सुद्धा वापरले जायचे. तर आता आपण बरेच वेळा केमिकलचं काही नको आपल्या केसांना लावायला, म्हणून आपण पुन्हा एकदा ग्रामीण जीवनाकडे वळत आहोत. सर्वच जण आता शहरी जीवनाला कंटाळलेले आहेत आणि बरेच वेळेला आपण विषमुक्त भाजीपाला किंवा केमिकल विना असलेले सगळे प्रोडक्ट वापरायला चालू करतो. ठराविक वेळानंतर आपल्याला असं होतं की नको, आता आपले केस व्यवस्थित राहायला हवेत, म्हणून आपण मग आवळा रिठा असे काही याचं शॅम्पू बनवतो आणि केसांना सुद्धा लावायला चालू करतो. तर त्या रिठ्यामधीलच ह्या बियांचं हे झाड आहे आणि याला खूप नंतरच्या काळामध्ये खूप महत्त्व येणार आहे. ज्यांच्याकडे खूप जमीन आहे त्यांनी नक्की हे झाडं लावावेत. आवळा रिठा हे पुढे जाऊन त्यांना याचे बिझनेस करता येतील. ह्या त्याच्या फळांचे, रिठा हे फळ आहे तर त्याचे बिझनेस पण तुम्हाला करता येतील, त्याच्यातून तुम्हाला 4 पैसे मिळतील. आवळ्याचा सुद्धा बिझनेस तुम्ही करू शकता. जे जे आपल्याला पैसे मिळवून देणारे झाडं आहेत ते तुम्ही लावू शकता आणि त्यापासून तुम्हाला पैसे मिळतील. फळांचे झाडं झाले, आंबा वगैरे, तर ते तुम्ही, तुमचं जर शेत असेल ना तर तुम्हाला हे लावायला काही हरकत नाही. अगदी शेताच्या बांधावर जरी लावलं तरी तुम्हाला ते नंतर पैसे मिळवून देणारा उद्योग होऊ शकतो. आता मला हे खूप आवडतं, पण माझ्याकडे जमीन नाही, मला जमीन नाहीये, शेती नाही. माझ्याकडे इतकी झाडं आहेत, सर्वच झाडं आहेत माझ्याकडे, असं कुठलं झाड नाहीये. माझ्या तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा, अगदी ॲपलची झाडं सुद्धा माझ्याकडे भरपूर आहेत. आणि मला असं वाटतं मी खूप मोठी असं बिझनेसमॅन होऊ शकते. हा व्यापार मी करू शकते, फळं विकू शकते किंवा हे सर्व मी ऑनलाईन सुद्धा करू शकते. पण माझ्याकडे जमीन नसल्यामुळे मला हे काही करता येत नाही. पाहूयात भविष्यात जर मला कधी अशी संधी मिळाली तर मी तर झाडं त्याच्यासाठी लावलेली आहेत की मला कधीतरी जमीन मिळेल आणि मी कधीतरी त्यामध्ये फक्त झाडच लावणार. तर हा माझा एक छंद आहे आणि त्या छंदाचं जर माझं पैसे कमवण्यामध्ये रूपांतर झालं तर मला खूप आवडणार आहे. आणि जेणेकरून सर्वांना त्याचे शुद्ध जे काही आहे ते मिळालं पाहिजे. कुणाच्याही आरोग्यावर त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे की त्याच्या औषध फवारणी वगैरे न मारलेली फळं आणि बिना केमिकलचे प्रोडक्ट असं हे विकलं जाईल ओरिजिनल, असं मला खूप वाटतं. पण हे वाटतंय, आता भविष्यात किती सक्सेस होईल मला माहीत नाहीये. तर माझ्याकडे सर्वच झाडं आहे, असं कुठलं झाड नाहीये ते मी लावलेलं नाहीये. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन सर्व झाडं माझी बघू शकता, वेळोवेळी मी दाखवत पण असते. चला, तर हे रिठ्याचं झाड आता इतकं मोठं झालेलं आहे, लावून याला 15-20 दिवस झाले, 25 दिवस तरी झालेले आहेत. ही नवीन बी लावलेली आहे, तिचं 2-3 दिवसात तिची पानं येतील. मग तुम्हाला मी त्याला सुद्धा दाखवणार आहे. ते कशाचं बी होतं मला माहित नाहीये, पण असं 1 इंचाचं लांब होतं
आणि बिब्बा कसा असतो तसं सेम होतं, काळं होतं. पण आता पाहूयात आता कशाचं आहे ते. तर आज गार्डनमध्ये काय काय घडामोडी झालेल्या आहेत ते सुद्धा पाहूयात. तर हे कॉस्मॉसचं फूल उमललेलं आहे आणि हे मी 1-2 महिन्यापूर्वी याच्या बिया लावल्या होत्या. नर्सरीतून आणलं होतं मी हे बी. याचं डबल पाकळ्या आहेत आणि याचा कलर केशरी आहे. खूप सुंदर आहे पण हे कलर. आणि टेरेसवरती वेगळ्या कलरचं आहे. तर ते खूप मोठं होतं. हे छोटंसंच आहे आणि त्याला छान फुलं आलेली आहेत. तर मी भिंतीवरती ठेवलं होतं. कुणीतरी त्याचे फुलं तोडून नेले. 1, 2 अजून 3 असे फुलं, असं गुच्छानी फुलं झाली होती तयार. कुणीतरी फुलं तोडून नेले म्हणून मी पुन्हा त्याला खाली ठेवलेलं आहे. आणि आता माझ्याबरोबर टेरेसवरती चला तुम्ही पण. आणि सुंदर कलरची सदाफुली उमललेली आहे पहा. लाल कलर आहे. तर 3 प्रकारच्या सदाफुलीचे माझ्याकडे आता रोप झालेली आहेत. व्हाईट आहे आणि नॉर्मल आपलं लॅव्हेंडर कलरचं असतं ते एक आहे आणि हा एक कलर. तर टँक मध्ये आता काय आलेले आहे ते तुम्हाला दाखवते. हे पहा, खरबूज आहे. गेल्या वर्षीच्या बियातून हे उगवलेलं आहे. ह्या वर्षी मी लावलेले नाही. ते गेल्या वर्षी मी जो कचरा जिरवत असते त्याच्यामधूनच हे उगवलेलं आहे. इकडे राजगिऱ्याची भाजी, मिरच्या, कारले उगवलेले आहेत. इकडे कारलं उगवलेलं आहे. इकडे मिरच्या आहेत आणि ह्या सर्व मिरच्या आहेत. तिकडे पुदिना आहे. हे पण मिरचीचंच रोप आहे. पुदिना पण खूप छान उगवलेला आहे. आता मिरच्या भरपूर लागलेल्या आहेत आणि हे खरबूज एक लागलेलं आहे. तर या कुंडीमध्ये हे पेरूचं झाड आहे आणि याला छान पेरू लागलेले आहेत. खूप छान पेरू लागले होते आणि याला मी सावलीत ठेवलं आणि सगळे पेरू गळून गेले. पुन्हा त्याला उन्हात आणून ठेवलेलं आहे आणि आता हे मोठे झालेले आहे. तर लाल पेरूचं झाड आहे. आणि ही उन्हामुळे अशी सावली केलेली आहे याला. तर काल थोडासा पाऊस पडून गेलेला आहे आणि सुंदर अशी फुलं उमललेली आहेत. चला ते पाहूयात आज आपण. सर्व झाडं अशी छान हिरवीगार झालेली आहेत. याला सुद्धा खूप छान कलरचे पानं आलेली आहेत. पिवळे पानं आलेली आहेत पहा. खाली लाल आहेत. हिरवे, लाल, पिवळे छान कलर झालेला आहे याचा पण. रबर प्लांटचं सुद्धा पान नवीन आलेलं आहे. अनंताला कळ्या आलेले आहेत. आणि याची सुद्धा फुलं उमललेली आहेत. मेक्सिकन सनफ्लावर असं याचं नाव आहे. पूर्वी सुद्धा मी ते दाखवलं होतं आणि नंतर पुन्हा कट केलं आणि पुन्हा ते फुटलं आणि पुन्हा त्याला फुलं आलेली आहेत. आपलं सूर्यफूल असतं मराठीमधलं सूर्यफूल, त्याच्यासारखीच फुलं आहेत. पण हे खाण्याचं सूर्यफूल नाहीये. हे फुलंच आहेत फक्त आणि त्याच्या बिया असतात. मोगरेला खूप छान कळे आलेले आहेत आणि फुलं सुद्धा उमललेली आहेत. तर काही फुलं मी सकाळी खाली नेलेली आहेत. ते पण तुम्हाला दाखवते. खूप छान सुगंधित असा हा मोगरा आहे. तर कॉस्मॉसची फुलं सर्व गळून गेलेली आहेत आणि एकच फुल शिल्लक राहिलेले आहे. गुलाबाला सुद्धा खूप छान फुलं आलेली आहेत आणि हा काश्मीरी गुलाब आहे. गुच्छाने गुलाब येतात.
एकच वांग्याचं रोप आहे आणि त्याला वांगी येत आहेत. हे गुलाब आहेत इकडे सुद्धा. काल छान असा पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे झाडं सुद्धा छान अशी टवटवीत झालेली आहेत. आणि हे ॲपलचं रोप पहा, छोट्या कुंडीत आहे, खूप छोटी कुंडी आहे. आणि हे एक रोप पहा, खूप मोठं झालेलं आहे आता ते. आणि हे बारामासी आंब्याचं झाड आहे. तर याला तुरा आला होता, पण त्याचे आंबे काही राहिले नाहीत, तर पुन्हा त्याला नवीन फुटवे चालू झालेले आहेत. आणि इकडे आहे ते गुलाबाचं आहे, पिंक कलरचं गुलाब आहे, गुलकंदाचं. इकडे कमळाचं आहे, कमळ आहे, ते बियांपासून उगवलेले हे कमळ आहे. वॉटर लिली नाही, कमळच आहे. याचे पानं पूर्ण आहेत. तर हे सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. याला बाजूने एक वेगळी लाईन आहे, हिरवा कलर आणि नंतर चॉकलेटी कलर. हा एक कलर आहे, मध्ये पिवळा आहे. हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे. खूप वेगवेगळे कलर आहेत. हा एक आहे. हे सर्व मी कटिंग पासून लावलेलं आहे. हे सोनचाफ्याचं रोप आहे इकडे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.